पण आपण विशेष करून उपासाचा आपला 11वा दिवस आहे. सगळ्यांचं प्रेमपूर्वक येशूच्या नावामध्ये मी स्वागत करत आहे आणि माझा विश्वास आहे की सगळ्या आपल्या लेकरांना देवानं उपासाची शक्ती आपल्याला मिळेल. आजचा उपासाचा 11वा दिवस आहे, पण ह्या 11व्या दिवसाचा माझा 11वा उपासाचा संदेश आहे. मी पण फार आशीर्वादित होत आहे, कारण रोज मी दुपारी देवाचं वचन घेऊन बसत आहे मनन करण्यासाठी. मी तुम्हाला सांगितलं या उपवासामध्ये मी देवबाप्पाजवळ मागणी केलेली आहे. मला नवा कराराचं पूर्ण पुस्तक मत्तईपासून प्रगटीकरणापर्यंत 7 वेळा वाचायचं आहे. त्यामुळे माझं बायबल वाचन पण चालू आहे, तर माझा ख्रिश्चनची कृत्य संपलेलं आहे. पण मला त्याच्यातनं प्रत्येक ह्याच्यातनं देवाप इतकी कृपा देत आहे की उपवासाविषयीच्या गोष्टीचं मनन करायला. आजच्या 11व्या दिवसाचं मी उपवासाविषयीचं सुंदर वचन उत्तेजन तुम्हाला आणलेलं आहे की जेव्हा आम्ही उपवास करतो तो देवाला संतोष देतो. हालेलुया हालेलुया. जेव्हा आम्ही उपवास करतो आमचा उपवास देवाला संतोष देतो. का माहिती का तुम्हाला उपवास देवाला संतोष देतो? कारण सिक्रेट किंवा जे सुटकारा किंवा उत्तर जे आहे ते उपवासामध्ये आहे. आणि म्हणून देवबाप्पानं काय म्हटलं, वर त्यांच्यापासून काढून घेतला जाय तर ते काय करतील? उपवास करतील. आणि आता माझ्या लेकरांनी उपवास करून काय करायला पाहिजे? स्वर्गीय शक्ती घ्यायला पाहिजे. तर आता जेव्हा आम्ही उपवास करतो तेव्हा ती शक्ती देवबाप्पाची इच्छा नाही की एकच दिवस घ्यावं, है ना. आपण एक्सरसाइज करताना देखील सल्ला काय देतो, अरे बाबा एक दिवस नाही, कंटिन्यू कर बघा 8 दिवसात परत दिसतो. पण आध्यात्मिक जीवनात पण तसंच आहे. उपवास आपला कंटिन्यू होत जातं. आज आम्हाला उपवासावर पण ताकद मिळाल्या. सकाळी बिछाण्यातनं उठल्याबरोबर चहा सुद्धा प्यायची आपल्याला इच्छा होत नाही, बरोबर आहे. सकाळी आपण दिवस आपला व्हायला लागला तर नाही वाटत आम्हाला नाश्त्याकडे जावं, भाकरीच्या पुट्टीकडे जावं. ॲक्च्युली स्त्रिया सगळा स्वयंपाक करून जातात, पण आपलं मन किती नियंत्रणात आहे. नाही माझा उपवास आहे, फक्त घरच्यांसाठी मला करायचा आहे. मग ते म्हणजे अगदी एकनिष्ठतेने आम्ही म्हणतो उपवासच आहे. आणि देवबाप्पाची इच्छा काय आहे माहिती आहे का, की असा माझ्या लेकरांनी उपवासावर विजय मिळवावा, म्हणून उपवास देवबाप्पाला संतोष देतो. ही पहिली गोष्ट. आणि उपवासाच्या काही गोष्टींना सैतान घाबरतो. उपवासामधल्या ज्या गोष्टी आहेत त्याला सैतान घाबरतो. काय घाबरतो? उपवास म्हणजे स्वर्गाचं सामर्थ्य तुम्हाला मला मिळणार. उपवास म्हणजे देव आपल्याकडे दृष्टी लावणार. कारण देवानं काय म्हटलंय, जेव्हा माझे लोक दीन होतील, नम्र होतील, उपवास करतील, माझ्या जवळ येतील, पश्चाताप करतील, दुष्ट मार्गापासून वळतील, मी स्वर्गातून त्यांचं ऐकेन आणि मी त्यांना काय करेन? मुक्त करेन, त्यांना आरोग्य देईन, त्यांच्या जीवनातलं क्लेश घालवेन. हे प्रभूचं प्रॉमिस आहे. त्यामुळं किती सैतानाला सगळं माहित आहे की आपल्याला उपवासामध्ये काय काय मिळणार आहे. इतके आशीर्वाद मिळणार आहेत की आपण प्रभुत्ववान व्यक्ती होणार. म्हणून सैतान 5 गोष्टींसाठी आपल्या जीवनातल्या त्या ठिकाणी घाबरतो. पहिली गोष्ट म्हणजे उपवासामध्ये आम्ही पवित्र राहतो. त्याला माहित आहे पवित्रता जिथं राहील तिथं देवाचा आत्मा त्यांच्या मागं पळत जातो. मग जेव्हा देवाची लेकरं आता उपवासामध्ये ठरवतात, नाही लबाड बोलायचं नाही, राज करायचं नाही, भांडण करायचं नाही, ऐकून सोडून द्यायचं आहे. मला माहीत आहे हे गोष्ट घडणारच आहे, पण मला आता ह्याच्याकडे आज तरी बघायचंच नाही. आज माझा उपवास आहे, बरोबर आहे. म्हणजे पवित्रता आमच्यामध्ये यायला लागल्याबरोबर आपण सगळ्या गोष्टींना मज्जाव करतो, घालवून देतो. पवित्रता आपल्यामध्ये यायला लागली की सैतानाला ते आवडत नाही की तुम्ही मी पवित्र झालेलं. कारण तो काय करतो, ज्याच्यामुळं त्याला काय करायचं आहे? गलिच्छ, अशुद्ध, अभद्र, कलंकित, दुष्ट, हिंसाचारी हे त्याला सगळं करायचं आहे. आणि नेमकं उपवासामध्ये आम्ही काय ठरवतो? देवाला आवडत नाही, वादावादी, ठोसाठोशी, राग केलेलं, वाईट बोललेलं, निंदा केलेली, या सगळ्या गोष्टी उपवासात तर कमीत कमी मी करणार नाही. हालेलुया. तर ही गोष्ट पवित्रतेची गोष्ट आहे, ती त्या ठिकाणी सैतानाला आवडत नाही. वचन आपण वाचूया, रूप आमच्यासाठी वाचल 1 पेत्र 1:16 आणि रुपाली आमच्यासाठी वाचल मत्तई 26:41 आणि मंगलशिस्त्र वाचतील स्तोत्र 119:11 आणि सचिन वाचल आपल्यासाठी स्तोत्र 34:4. ओके, तर पहिल्यांदा आपण वाचूया 1 पेत्र 1:16. कारण
आहे की तुम्ही पवित्र असा, कारण मी पवित्र आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. शास्त्रलेख आहे, शास्त्रलेख आहे ना, त्या शास्त्रलेखाच्या पुढं काहीही जायचं नाही. जसं आपण म्हणतो घटना आहे, तसं शास्त्रलेख आहे की देव जसा पवित्र आहे तसं आपण पवित्रच राहिलं पाहिजे. आणि हे लोक घटनाचं जे त्या ठिकाणी पालन करतात त्या लोकांना काय म्हटलं जातं? देशप्रेमी. घटनांचं पालन केलं तर आम्हाला काय म्हणतील? देशप्रेमी. आणि जेव्हा आम्ही शास्त्रलेखाचं पालन करतो तेव्हा आम्हाला काय म्हणतील? देवप्रेमी. हालेलुया, हालेलुया. आणि मग सैतानाला काय होतं माहितीये का, की त्या ठिकाणी त्रास होतो त्याला की माझ्या हातातनं हे निसटून गेलेलं आहे. पहिली गोष्ट. दुसरं आपण वाचूया मत्ते 26:41 कुणाला सांगितलं? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे खरा, पण देह अशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. दुसरं कशाला तो घाबरतो माहितीये का, की जेव्हा हे प्रार्थनेला सुरुवात करतील तेव्हा ते देहाला खाली पाडतील. सैतान कुठे घाबरतो? कारण प्रार्थनेची शक्ती ही दैवी शक्ती आहे. प्रार्थना ही मनुष्यातनं उत्पन्न होणारी गोष्ट नव्हे. मग प्रार्थना ही दैवाकडनं मिळालेली देणगी आहे. लक्षात ठेवा सगळेजण. कोण पण प्रार्थना करू शकत नाही. प्रार्थनेत लोकांना झोप येत्या, प्रार्थनेत लोकांचं मन लागत नाही, प्रार्थनेच्या लोकांबरोबर लोक मैत्री करत नाहीत. लक्षात ठेवा, हे प्रार्थना मनुष्याचं नाही. ज्यांना दैवी दान मिळाले तेच प्रार्थना करू शकतात, तेच प्रार्थनेत ओरडू शकतात, तेच प्रार्थनेत थांबू शकतात, तेच प्रार्थनेत रात्रंदिवस राहू शकतात. प्रार्थना ही पृथ्वीवरची गोष्ट नाही. प्रार्थना हा दैवी आविष्कार आहे. तो देवाकडून तुम्हाला आणि मला मिळतो. आणि जेव्हा आम्हाला प्रार्थना मिळतात तेव्हा काय होते माहितीये का, आमच्या आत्म्याला इतकी ताकद मिळते की देहाच्या गोष्टी काय होतात? निघून जातात. देहाच्या गोष्टी त्या ठिकाणी. आणि सैतान कशावर ताबा घेतलेला आहे? देहावर. सैतानानं कशावर ताबा घेतलेला आहे? देहावर. आता प्रार्थना केला म्हणजे काय होते? सैतान परत त्या ठिकाणी घाबरून जातो. त्या ठिकाणी तो काय म्हणायचं, हतबल होऊन जातो. कारण हे लोक आता माझ्या हातातनं गेले. सैतानाचं काम असतं आमच्या डोक्यावर बसायचं आणि आमच्या देहाला पाप करायला लावायचं. भांडकी बोल की, शांत असू ना, बोल नाही, बरोबर बोललं पाहिजे. आणखी वेळेवरच बोललं पाहिजे. सैतान सांगतोय आम्हाला, पण ते बाबा म्हणतो शांत राहा, माझं गौरव कर. पण आम्हाला शांत बोलायचं नाही. तर आपण काय म्हणतो, नाही नाही सिस्टर थांबा जरा. जेव्हा त्या बोललं असतं. सैतान आमच्या देहावर ताबा घेतलाय, आमच्या स्वभावावर ताबा घेतलाय आणि त्याच्या मनाप्रमाणे आम्हाला करायला लावतो. पण देवबाप म्हणतोय माझी जवळ आणि शांत राहा आणि सोड रिकामं बघतो. पण ह्या गोष्टी आपल्याला करायला होत्यात का? नाही. पण जशा प्रार्थना करायला लागतो शिकतोय आपण. प्रार्थना करून शिकतो. नाही, मी देवावर विश्वास ठेवणार, मी देवाच्या हातात त्याला देणार, मी दैवी गोष्टीने उत्तर मिळवणार, मी माझा स्वभाव देवाच्या हातात देणार, मी माझे विचार देवाच्या हातात देणार, मी माझं रडणं देवाच्या हातात देणार, मी माझी परिस्थिती देवाच्या हातात देणार. प्रार्थना करतो. प्रार्थना आम्हाला विजय देतात. आणि म्हणून तो दुसरी, मी आता प्रार्थनेबद्दल जास्त संदेश देत नाही, थोडक्यात मला 15 मिनिट आहे. तर प्रार्थना करायला लागलं की तो आम्हाला घाबरतो. दुसरं स्तोत्र 119:11. मी तुझ्या विरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझी वचने जपून ठेवली आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. जेव्हा उपासाच्या दिवसांमध्ये आम्ही देवाचं वचन वाचायला लागतो, सैतान इतका घाबरतो, एवढं सैतान डिस्ट्रेस होतो. त्या सगळ्या आध्यात्मिक स्ट्रॅटर्जी आहेत, हत्यार आहेत आध्यात्मिक. स्तोत्र करता म्हणतो तुझं वचन आता मी माझ्या हृदयातच असं ठेवले, म्हणजे मेडिटेशन. बायबल घेऊन बसत नाही, काय नाही. तो म्हणतो कसं, परमेश्वर माझा प्रकाश आणि माझं तारण आहे, मी कोणाची भीती बाळगू. परमेश्वर माझ्या जीवाचा दुर्गा आहे, मी कोणाचे भय धरू. दुष्कर्मी म्हणजे माझे शत्रू देशप्रिय माझ्या समोर जेव्हा आले, माझ्यावर चाल करून आले, तरी पण मी काय करीन. ह्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही, सैतानाला म्हणजे त्याला देवाच्या वचनापुढे तो कसा पुरतोय माहितीये का? कुठल्या बिळात लपू, कुठल्या बिळात लपू, कुठल्या दरवाजामुळे लपू, कुठल्या रस्त्याने
कारण सैतान कशाला घाबरतो? देवाच्या वचनाला. म्हणून बायबल काय म्हणते? देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा. त्याला माहित आहे वचनानं अडवता येतं. येशूनं मध्ये 4 मध्ये जेव्हा परीक्षा चालली होती वचनानं त्याला अडवलं. त्यांना पण काय वापरलं होतं? त्यानं वचन वापरलं. बघा, जेव्हा सैतान वचन वापरतो तेव्हा आपण काय वापरायचं? शास्त्रलेख. शास्त्रलेख काय आहे? घटना दैवी आहेत, त्या दैवी गोष्टी आहेत, त्यांना बदलणार आहे. त्याच्यावर आलं म्हटलं की सैतान प्रभू येशू ख्रिस्ताला 2 मिनिटाच्या आत तो म्हणतोय तसं दाखवून सिद्ध करता आलं असतं. पण देवाला माहित होतं ह्या पतीत सैतानाला चांगलं माहित आहे की स्वर्ग माझा आहे, पृथ्वी माझी आहे, मी निर्माण केलेलं आहे, मी देहरूप धारण करून या जगात आलोय, मी येशू आहे, मी देव आहे, हे सैतानालाच फक्त माहित आहे. बाकीच्याला तर प्रगतीकरण द्यायला पाहिजे, पण सैतान त्याला माहित आहे सगळं. पण येशूनं काय केलं? शास्त्रलेख वापरलं. म्हणून तुझं वचन माझ्या हृदयात मी जपून ठेवले, कारण मी पापच करणार नाही. देवाचं वचन जर आपल्या हृदयात असलं तर पाप करणार नाही. देवाच्या वचनानं मी पापापासून दूर जाणार. तो आणखी जास्त काय होणार आहे? हातबल होणार आहे की आता माझ्या हातातनं गेलं. म्हणून उपवास देवाला पसंत पडतात. की उपवासामध्ये जेव्हा आपण पहिल्या दिवशी आम्ही शिकलो, नुसतं उपवास करणे म्हणजे उपवास नाही आहे, पण आम्ही देवाजवळ यायचं आहे, प्रार्थना करायची आहे, देवाचं वचन वाचायचं आहे ना, देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये काम करायला द्यायचं आहे, शांत बसायचं आहे, देवाची वाणी ऐकायची आहे, वेळ आम्ही देवाबरोबर घालवायचं. ही तिसरी गोष्ट. 4 वाचूया आपण. त्या ठिकाणी स्तोत्र 34:3 आणि 4. तुम्ही मजबरोबर परमेश्वराची थोरवी द्या, आपण सर्व मिळून त्याच्या नामाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि तो मला पावला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्यानं मला तो मला पावला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. स्तोत्र 34:3. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी द्या, आपण सर्व मिळून त्याच्या नावाची महती वर्णूया. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्याने माझा स्वीकार केला, त्याने माझ्या सर्व भयापासून मला सोडविले. मी परमेश्वराला शरण गेलो आणि त्यानं माझा स्वीकार केला. हालेलुया. उपवास आणि प्रार्थनेनं मी देवाच्या जवळ जातो, देव स्वीकारतो जसं आहे तसं. आणि जेव्हा परमेश्वर स्वीकारतो, आम्हाला माहित आहे उधळ्या पुत्राचा घाण ड्रेस प्रभूनं बघितला नाही, डुकरापूरच्या शेंगा खाल्ल्याला तोंड बघितलं नाही, त्याचे सगळं पापाचा त्याचा कसल्या प्रकारचा प्रकार होता तो बघितला नाही. कारण कसबिनीकडे गेला, तिच्यावर पैसा घातला, चैनी केली, मौज मारली आणि मग सगळं संपून डुकराच्या पुढच्या शेंगा खाऊन आलता. पण स्वर्गीय बापानं काय केलं? मिठी मारली. मग जेव्हा आम्ही उपवास करतो, देव स्वीकारतो, आमचं पाप बघत नाही. आणि शेवटचा मुद्दा सांगतो, उपवास करतो तेव्हा मागचं पाप कट केलं जातं. जेव्हा आम्ही काही पण मोठ्या घटना असू दे म्हणू नका मी पापी आहे, मी पापी आहे, नाही. जेव्हा देव स्वीकार करतो तेव्हा देव उधळा पुत्राची साक्ष बदलतो, देव ड्रेस बदलतो, देव अधिकार देतो, देव पायात जोडे घालतो. तुम्हाला माहिती आहे अंगठी घालणं म्हणजे काय? त्या बाप काय म्हटला? त्याचा बाप काय म्हटला? जावा मेजवानी करा, त्याला आंघोळ घाला, त्याला नवीन कपडे घाला, त्याच्या हातात अंगठी घाला, त्याच्या पायात जोडे घाला, पुष्ट वासरू कापरा, सगळ्यांना बोलवा, कारण माझा मुलगा मेला होता तो आता जिवंत झाला आहे. प्रेज द लॉर्ड. उपवास प्रार्थना आम्हाला मरणातून जीवनात आणतात, जुन्या गोष्टीतून नवीन गोष्टीत आणतात. आणि म्हणून उपवास करणं आणि तो बिब्लिकल असा उपवास करणं. मला सुद्धा हे मेडिटेशन करताना मी देवबापाजवळ ठेवल्या गोष्टी आणि मला देवबापानं कृपा दिली की खरंच किती देव आमच्यावर कृपा करतो की आमचं सगळं जीवन ट्रान्सफॉर्म व्हावं. आम्ही पण मोशेसारखा देवाचा रेमा 40 दिवसात आमच्यावर घ्यावा आणि देवाला इच्छा आहे की आमच्यामधून देवाचं गौरव प्रकट करावं. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून मला सांगू द्या प्रियानो, उपवासाला देव पसंत करतो.
पसंत पडणारा देवाला काय आहे? उपवास आहे. आणि उपवासातल्या 5 गोष्टी आहेत ज्या सैतानाला गोंधळात पाडतात, सैतानाला हतबल करतात, सैतानाला कुठं लपून कुठं पळू करतात. जेव्हा पहिली गोष्ट आम्ही पवित्र राहतो, दुसरी गोष्ट आम्ही त्या ठिकाणी प्रार्थना करतो, तिसरी गोष्ट आम्ही देवाचं वचन आमच्या जीवनामध्ये साठवून ठेवतो, आणि त्याच्यानंतर 5वी गोष्ट काय आहे की आम्ही दीन आणि नम्र होऊन देवाजवळ जातो, देवाचा स्वीकार. हालेलुया. त्या 11व्या दिवशी आम्ही देवबापानं आम्हाला उपवासामध्ये आतापर्यंत आणलं. प्रभूला धन्यवाद देऊया. आम्ही प्रार्थनेमध्ये पुढे जाणार आहे. आम्ही विशेष करून प्रभूला धन्यवाद देऊया की देव आम्हाला 11 दिवसापर्यंत चालवत आलेला आहे.